तर नमस्कार मित्रांनो, मी रुपेश केरकर तुमचं स्वागत करतो देवगडचा आरमारी या चॅनलवरती। आणि आज रविवार आहे आणि चाललो आहोत आम्ही गावातून मुंबईत आणि मी आलेलो आहे कणकवली स्टेशन इथे। तर कणकवली स्टेशनचे इथे आल्यानंतर तुम्हाला एक वेगळंच स्वरूप किंवा कणकवली स्टेशनचं रूप पालटलेलं बघायला भेटेल। तर मी तुम्हाला दाखवतो आपल्या देवगडच्या आरमारी या चॅनलमधून। तर हे पहा, एकदम कणकवली स्टेशनने कातच टाकली आणि नवीन रूप आपलं घेतलेलं आहे। तर हे बघा, तर स्टेशनच्या सुरुवातीला जे आहे हा भव्य असा गेट आहे। इन आणि आउट असे वेगवेगळे दोन गेट बनवलेले आहेत। आणि इथे आतमध्ये हे बस स्टँड कणकवली स्थानकामध्ये इथून बसेस जे आहे म्हणजे एसटी इथून सुटणार आणि टू व्हीलर फोर व्हीलर यांच्या पार्किंगसाठी खास सोय आहे। इथं हा इन आहे इकडून आणि या साईडने आउट जे आहेत। तर ह्याच्यामध्ये विधानची राणीची बाग असं हे बाल उद्यान बनवलेलं आहे। हे बघा, हे विधानची राणीची बाग बाल उद्यान हे बनवलेलं आहे। आणि इथून आपण एंटर करूया। लहान मुलांसाठी भरपूर इथे खेळण्यासाठी या गार्डन मध्ये आहे खास बाल उद्यान। आणि प्राण्यांचे स्टॅच्यूज आहेत जेणेकरून आपण फोटो सेशन वगैरे इथे करू शकतो। हा बघा, टायगर। तर हे छोटंसं एक गार्डन तयार केलेलं आहे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी। तर जाऊया पुढे। सुरुवातीलाच एंटर केल्यानंतर हा हँडशेकचा हाताचा एक मोठा स्टॅच्यू इथे उभारलेला आहे। असं सुंदर असं हे स्टॅच्यू आहे। आणि हे बघा, काहीसं असं कणकवली स्टेशन बनवलेलं आहे। आय लव्ह कणकवली। आणि इथे जाऊया पुढे। हा बघा एक स्टॅच्यू। आणि कमळचं एक सिम्बॉल इथे तयार केलेलं आहे। उत्कृष्ट अशी लाइटिंग इथे केलेलं आहे। एकदम प्रसन्न वातावरण स्टेशन बाहेर। आणि तुम्ही सेल्फीसाठी आय लव्ह कणकवली यासाठी इथे सुंदर असं कणकवलीचं नाव जे आहे ते लाईटमध्ये घेतलेलं आहे। हे पहा, इथे गोगलगाय हिचा पण स्टॅच्यू इथे बनवलेला आहे। आणि याच्याच बाजूला बसण्यासाठी खास कठडे बांधलेले आहेत। तर असं काहीसं कणकवली स्टेशन नवीन रूप घेतलेलं आहे। तर इथे आपण बघूया। तर कणकवली स्टेशन बाहेर ते थोडंसं पुढे आल्यानंतर इथे देवगड तालुका सागरी महामार्ग, देवगड सिंधुदुर्ग मधील मीठमुंबरी पूल, देवगड बंदर आणि पवनचक्की देवगड यांचे फोटोचे इथे टाकलेले आहेत त्यांनी त्यांच्या भिंतीवरती। तसेच वैभववाडी तालुका, नापणे धबधबाची फोटोज, भुईबावडा घाट, करूळ घाट आणि कुर्ली धरण आणि कुर्ली धरण यांचे फोटोज त्यांनी इथे रेखाटलेले आहेत। तसंच इथे बाजूला एक सुंदर असं मंदिर तयार केलेलं आहे आणि त्याच्या बाजूला हे बघा, आर्टिफिशियल आहेत फुलं। तर ह्यांचं सजावट असं काहीसं केलेलं आहे। आणि आता इथे मंदिर तर बंद आहे। श्री घोटणे देव
प्रसन्न ब्राह्मणदेव मित्रमंडळ परबवाडी. आणि इथे एंट्रान्स होतो तो आपल्या प्लॅटफॉर्मकडे वरती. तर आणि इथे हे बघा बाहेर सुंदर असं छत तयार केलेलं आहे. तर असं काहीसं हे कणकवली स्टेशन नवीन रूपात आपल्याला पाहायला मिळतं आहे. तसेच दुसऱ्या भिंतीवरती जे इथे आहेत कणकवली तालुका परमपूज्य भालचंद्र महाराज यांची फोटोज, परत स्वयंभू मंदिर कणकवली, सावडव धबधबा, फोंडा घाट हे सर्व फोटोज इथे भिंतीवर रेखाटलेले आहेत. देवगड किल्ला, बंदर, गजबादेवी मंदिर, मिठबाव, कुणकेश्वर मंदिर आणि देवगड बंदर याची पण कलाकृती फोटोग्राफीमध्ये यांनी रेखाटलेली आहे. तसंच मालवण तालुका म्हणजे ओव्हरऑल सिंधुदुर्गमध्ये जे फेमस स्पॉट आहेत ते इथे दाखवले गेलेले आहेत. जेणेकरून पर्यटक आले आहेत तर त्यांना माहिती पडेल की इथे काय काय बघणार आहेत. मालवण बंदर, देवबाग, मालवण आणि वेंगुर्ला साईडला गणपती मंदिर रेडी, बेतोबा मंदिर आरवली, वेंगुर्ला बंदर आणि सागर रेस्ट हाऊस वेंगुर्ला यांची प्रतिकृती आहेत. आणि ह्या साईडला बघायला गेलं तर पार्किंगची सोय दुसरीकडे केलेली आहे आणि ऑटो स्टँड तर समोरच आहे. तर असं काहीसं आहे कणकवली स्टेशन. मित्रांनो, हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा आवडला? कणकवली स्टेशन हे जुनं स्टेशन होतं आणि इथे गजबजलेलं आता भरपूर झालेलं आहे आणि पर्यटक पण भरपूर प्रमाणात येतात. तर हे असं मस्त सुशोभीकरण केलेलं आहे कणकवली स्टेशनचं. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला तर नक्की कमेंट करून सांगा मला. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तो पुन्हा भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये. पुन्हा भेटू. सेफ स्टेप. बाय बाय.